कृष्णारी बाबा माऊली रामकृष्ण हरी किती नंबर दिंडी आहे? 218 नंबर बर. श्री हरिभक्त परायण विनायक बाबा शेळके हा हा यांच्या माध्यमातून बर. या दिंडीचा जगद्गुरु तुकोबरायांच्या पालखी सोहळ्याच्या सोबत 218 क्रमांक आणि खूप आनंदमय वातावरणामध्ये हा दिंडी सोहळा साजरा होत आहे. हा आनंद या गोष्टीचा वाटतो की जगद्गुरु तुकोबरायांनी आमच्या सारख्या पामरासाठी हा सुख सोहळा स्वर्गी नाही अशा स्वरूपाचा सोहळा जगद्गुरु तुकोबरायांनी निर्माण करून दिला. आणि या सोहळ्याचं आणि आमचंही एक भाग्य असं आहे की आमच्यासारखे हजारो लाखो वारकरी या सोहळ्यामध्ये चालतात. ज्यांच्या पायाचा त्रास आहे किंवा ज्यांचा अनेक गोष्टीचा त्रास असेल अशा सर्व त्रासाला बाजूला ठेवून सर्व गोष्टीचं दुःख बाजूला ठेवून सर्व वारकरी मंडळी भक्त मंडळी सुखामध्ये आनंदामध्ये हा सोहळ्यामध्ये सामील होतात आणि सर्व गोष्टीचा विसर पडून आनंदाचा एक भार आपल्या डोक्यावर घेऊन नाचत नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळया सुख विसावा देईल रे अशा स्वरूपात हा सुख सोहळा पार पडत आहे. आणि आनंद या गोष्टीचा वाटतो की जीवनामध्ये आल्यानंतर मनुष्य जीवन हे प्रत्येकाला मिळतं, परंतु भगवंताच्या या सुख सोहळ्याला सर्वांना येण्याचा अधिकार असतो. माऊली ज्ञानोबराय म्हणतात सकळासी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. याच अनुषंगाने किंवा यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाशी अशा स्वरूपाचा सुखाचा आणि आनंदाचा हा सोहळा ज्यांच्या नशिबाने डोळ्याने बघायला मिळतो तो मनुष्य जीवनामध्ये खरंच खूप भाग्यवान आहे. आणि बाबा चोखोबारायन तर एक दौंडीच पिटली बघा. हो, टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटाची चालावी पंढरीची. त्या भगवान पंढरीश परमात्म्याला बघितल्याशिवाय आम्ही कशाच पद्धतीचं समाधान व्यक्त करत नाही. आणि एक वेळेस त्या भगवंताचा चेहरा आणि त्या भगवंताचं श्रीमुख बघितलं की आनंदाने आम्ही आमच्या परत कामाला लागतो. ती ऊर्जा आम्हाला परत येते. जेव्हा एखादा चार्जर एखाद्या मोबाईलला कनेक्ट होतो आणि पूर्ण चार्जिंग कनेक्ट झाल्यानंतर पूर्ण चार्जिंग फुल होते, त्याच पद्धतीने त्या भगवान पंढरीश परमात्म्याचा आम्ही चेहरा आणि श्रीमुख बघितलं की आनंदाने आणि वर्षानुवर्ष आम्ही त्या गोष्टीचा आनंद व्यक्त करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आणि ताई पखवाज वाजवता का? हो, खूप गोड वाजवतात त्या ताई. तुम्ही आमच्या महिलाला फार छान शिकवून दिली बरं. हो हो, नाही का? काय शिकता आता? बर. आणि आई बाबाला सोबत घेऊन आल्या का? हो. वा वा वा, धन्यवाद बाबा. पंढरपूरला कोण यावाव आणि कोण येऊ नये म्हणून एक चोखोबानी दौंडी पिटली बघा. खटनट यावे शुद्ध होऊन जावे. जशाप्रमाणे आपल्या सर्व अंगाने आपण या ठिकाणी येतो, परंतु आल्यानंतर कशा रूपाचा आपल्याला भाव मिळतो या ठिकाणी आल्यानंतर कळतो की कशा रूपात आपण येतो आणि कशा रूपाने होऊन जातो. जशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीचं आपण नामचिंतन करतो आणि नामचिंतन करत करत त्या नामचिंतनामध्ये तल्लीन होऊन जातो, त्याच स्वरूपात सर्व वारकरी हे पंढरीच्या भगवंताच्या स्वरूपात विलीन होतात. म्हणजे म्हणायला गेलं तर ज्यावेळेस आळंदीवरून सर्व वारकरी मंडळी निघतात हे गोरे गोमटे असतात, परंतु त्या 6व्या स्वरूपाकडे बघण्यासाठी सर्व आतुरतेने असतात आणि त्याच स्वरूपात सगळे होतात. कशामुळे तर सर्वजण या ठिकाणी ज्ञानोबाराया तुकोबराया या नामस्मरणाचा विठोबाराया या नामस्मरणाचं चिंतन करतात, घोष करतात. म्हणून सर्वांचा चेहरा त्या विठ्ठलाप्रमाणे होतो. कुंडली बाबा महाराज वर्षाची परंपरा आहे बरं वारीची? आमची तर 25-22 वर्षाची परंपरा आहे. पण माझ्या स्वतःच्या घराची एक परंपरा अशी आहे, माझ्या आजोबांनी नाथ परंपरेमध्ये अध्यक्षपद भोगलं. त्यानंतर वडिलांनी ही वारी चालू आहे. ज्ञानोबारायांकडनं माझे वडील वारी करतायत आणि माझी ही 3री पिढी 4थी पिढी आहे, ही वारकऱ्याची पिढी आहे. मी भगवंताकडे एकच विनवणी करेल, देवा तुला एकच विनवणी आहे की कायमस्वरूपी माझ्या पिढीगत ही वारी कायमस्वरूपी चालत राहावी, ही भगवंताकडे मी प्रार्थना करतो. पवित्र ते कुळ आणि जे ते हरीचे दास ते कुळ पवित्र तो देश पवित्र. नोय नोय
प्रल्हादाला एक दिवस विष्णू परमात्माने सांगितलं की मी तुम्हाला किती आवडतो. ते म्हणले भक्तीचे आणि आथिलेपणे मज देव दैत्या आणि लेऊने नरशत्व लेणे तयाच्या महिमे. अरे बाबा तुझ्यासाठी मी माणूस न सिंह झालो का नाही. एरवीत पाहता एरवी तरी दैत्य कुळ साचो का रे, आहे का नाही असं. आणि काय म्हणून वर्णन करावं, तुम्ही अतिशय पुण्यवान आहेत. माझ्या वडिलाची निराशिका देवा आणि तुझी चरण सेवा हो. आणि हे काही इतकं सोपं नाही. तिळ तिळ पुणे साचे. हो. आणि आयशे हो तरीच का आतुडे. आणि आम्हालाही तुमचा समागम घडतो. समागम घडे संताचा असो. मी परभणीहून आलेलो आहे, जिंतूर तालुका. माझं एक छोटस युट्यूब चॅनल आहे. गेल्या मागच्या वर्षी आळंदी ते पंढरपूर आणि यावर्षी देहू ते पंढरपूर. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा राया, है का नाही. अशी निगमवली ज्याने ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये केली. साचाची बोलाचे नोहे शास्त्र संसार जिनने ते शस्त्र आत्मवतरी ते मंत्र हो. आणि वैराग्य म्हटलं की तुकोबा राय. काय म्हणतात तुकाराम महाराज, विषया वाचोनी काही अन सर्वथा रमेच नाही. ऐसा स्वभावच पाही इंद्रियाचा. पण तुकोबराय म्हणतात विषय येतो त्यांचा वा. आता सगळ्या आया बहिणी एकत्र झोपतो आपण, एकत्र स्नान करतो. पण म्हणून काम वैरी जेथे ठाणेरी येथे सरेवारी क्रोधाची. ऐशे वैराग्य हे करी मग संकल्पाची सरे वारी. रामकृष्ण हरी. कारण वाटचालीचा वेळ हे का कीर्तनाचा प्रवचनाचा वेळ नाहीये. बोला बाबा बोला. काय आज एकच व्हिडिओ बनवायचा आहे. मी संत सोपानदेव पालखी सोहळा दिंडी क्रमांक 67 हा बोला च्या वतीने हा. दिंडी क्रमांक 67 श्री क्षेत्र जेऊर यांच्या वतीने दिंडी क्रमांक किती आहे, 218. तुकोबराय पालखी सोहळा रथामागे दिंडी क्रमांक 218 यांच्यासाठी एक छोटीशी भेट म्हणून देत आहे. आणि या ताईचा एक सत्कार करत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. धन्यवाद दादा. पंढरीनाथ महाराज की जय. ऐका दादा एकच मिनिट. जय. आपल्या तुकाराम घरामध्ये महाराज की जय. आपल्या घरामध्ये जी असती ती साखर असती. पण ती साखर मंदिरात आल्यावर काय होतंय, प्रसाद. एरवी आपल्या घरी जेवण असतं, पण सप्ताहामध्ये ज्ञान मंडपामध्ये आल्यावर ते काय होतं, प्रसाद होतो. तसा हा थोडा का होईना पण दादानी मोठ्या अंतकरणाने प्रसाद वा, दिला वा. आहे. आणि धन्यवाद. दिलेलं दान असतं, मागलेलं भीक असतं. वा. वारकरी कोणाला भीक मागत नाही, वा, वा. पण दिलेल्या दानाचा स्वीकार करायला काही हरकत नाही. काय नाव दादा तुमचं संपूर्ण, महाराज क्षीरसागर श्री क्षेत्र जेऊर आणि किती क्रमांकाला दिंडी चालतं. क्रमांक 67. बरं आपल्या याच्यामध्ये किती आहेत भक्त, फक्त 100 दिंडी सोहळ्यासाठी हा. आहे. सोपानदेव वारकरी सोपानदेव पालखी हा. सोहळ्यामध्ये एकमेव दिंडी अशी आहे महाराज 67 क्रमांकाची श्री क्षेत्र जेऊरची. सगळ्यांना गरम पाण्याने अंघोळ आहे महाराज. बरं, बरं. सगळ्यांना गरम पाण्यानं. मी वा. झोपतच नाही महाराज. कसं तर गरम पाणी मला करतात? झोपूनच देते. आईशे बाप न करी माय. काय सांगाव संतांचे उपकार. सगळ्या वारकऱ्याला गरम पाण्याने आंघोळ घालतात. दादा एका दिंडीची मुलाखत घेत असताना एक दुसरा वारकरी आला, मला राहत नाही आता. तवरी वहळा जवन पावे गंगाजळ किंवा तवरी नदा नदीचे नाव जवन पावे समुद्राचा ठाव. असा एकच एक वारकरी संप्रदाय आहे की सगळ्या संप्रदायाला आणि घेऊन चालतो पुंडली खबर. रामकृष्ण हरी.